तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे 1 ऑगस्ट 2023ला झालेलं फॉरेस्ट गार्डचं. शिफ्ट आहे 3rd शिफ्ट आणि या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा, आगामी वनरक्षक असो किंवा आगामी TCS पॅटर्नच्या कोणत्याही एक्झाम असो किंवा ज्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर असते त्या कोणत्याही एक्झामसाठी हे एक्सप्लेनेशन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर बघा, पहिला क्वेश्चन ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहे. द कार क्रॅश्ड द डिवायडर. ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर काय होईल, ती कार त्या डिवायडरला जाऊन आदळली. ओके, तर जेव्हा कधी एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जाऊन आदळते त्यावेळेस आपण एक फिक्स फ्रेज वापरतो आणि त्याच फिक्स फ्रेजला काय म्हणतात, क्रॅश इनटू. ओके, क्रॅश इनटू. नेहमी लक्षात ठेवा, क्रॅश सोबत जर कोणता प्रिपोजिशन येत असेल तर तो कोणता लागून येईल, इनटू लागून येईल, याशिवाय दुसरा येणार नाही. म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ॲट हा कशासाठी वापरतो, एखादा ठिकाण दर्शवण्यासाठी. ओके, एखादा ठिकाण दर्शवण्यासाठी ॲट वापरतो. त्यानंतर फ्रॉम हा उगम दर्शवण्यासाठी वापरतो. ओके, उगम. त्यानंतर अप हा दिशा दर्शवण्यासाठी, वरची डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण यूज करतो. तर या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट असेल, तिसरा ऑप्शन. इनटू कशासाठी यूज करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीच करतो आणि त्याच्यासोबतच हा रिलेटेड आहे. ओके, म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. सेंटेन्स जर बघितलं तर या ठिकाणी 2 क्लॉज असल्याचे दिसते, 2 उपवाक्य असल्याचे दिसते आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं तर सर्व ठिकाणी प्रोनाउन असल्याचे दिसते. या ब्लँकमध्ये सुद्धा तुम्हाला काय भरायचं आहे, प्रोनाउन भरायचं आहे. पण कोणतं प्रोनाउन या ठिकाणी येईल, 2 क्लॉजला जोडण्याचं काम कोणता प्रोनाउन करत असतं मित्रांनो, तर तो आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम कोणतं आहे की ते 2 क्लॉजला जोडण्याचं काम सुद्धा ते करत असतात. उपवाक्यामध्ये किंवा क्लॉजमध्ये ते प्रोनाउनचं सुद्धा काम करतात आणि 2 क्लॉजला जोडण्याचं सुद्धा काम करत असतात. तर ते कोणते आहेत, 3 आहेत मित्रांनो. एक आहे हू, दुसरा विच आणि तिसरा आहे दॅट. तर हू हा कशासाठी यूज करतो, हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी यूज करतो, पर्सनसाठी. ओके, त्यानंतर विच हा प्राणी किंवा आपण एखादी वस्तूसुद्धा म्हणत असतो, एखादी थिंग किंवा ॲनिमल. ओके, आणि दॅट हा जनरली आपण काही परिस्थितीत पर्सनसाठी आणि काही वस्तूंसाठी पण यूज केला जातो. ओके, तर या ठिकाणी कोण आहे बघा, सेंटेन्स बघा, वेअर इज द चाइल्ड, म्हणजे कुठं आहे ते मूल जे काय करत होते, रडत होते. तर या मुलासाठी आपण काय यूज करणार मित्रांनो, हू यूज करणार. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. या ठिकाणी शी आणि इट हे तर रिलेटिव्ह प्रोनाउन नाही, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. ओके, आणि विश तर आपण कशासाठी यूज करत असतो, एखादी वस्तू किंवा प्राण्यासाठी. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, प्रोवर्ब आहे आणि या प्रोवर्बची मिनिंग तुम्हाला 4 ऑप्शनपैकी शोधायची आहे. ओके, तर बघा, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. शब्दशः याची मिनिंग अशी येणार नाही मित्रांनो की सगळे आपले अंडे कुठे ठेवा, एका बास्केटमध्ये ठेवा, अशी शब्दशः म्हणजे मिनिंग निघणार नाही. तर काय निघेल, हे एग्ज म्हणजे काय, तुमची मेहनत आहे आणि ती मेहनत तुम्ही एकाच ठिकाणी लावू नये असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ओके, म्हणजे ती मेहनत तुम्ही एकाच ठिकाणी ठेवू नये असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणून तुमचं करेक्ट आन्सर कोणतं असेल, पहिलंवालं. डोंट रिस्क एव्हरीथिंग, म्हणजे एकाच बिझनेसमध्ये पूर्ण रिस्क घेऊ नये असं या ठिकाणी याची मिनिंग निघेल. ओके, तुमचं पहिला ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, स्पेलिंग मिस्टेकवर हा क्वेश्चन आलेला आहे आणि 4ही सेंटेन्स जर बघितलं तर फक्त एका वर्डमध्ये काय झालेली आहे, स्पेलिंग मिस्टेक आलेली आहे. ओके, क्वेश्चन बघण्याआधी एक रूल समजून घ्या मित्रांनो, जो मी आधीच्या एका प्लेलिस्टमध्ये पण टाकलेली आहे, एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेलिंग मिस्टेकवर, त्यामध्ये पण डिटेल सांगितलेलं आहे. तर सी नंतर जर घ्यायचं झालं IE किंवा EI या दोघांमधून जर घ्यायचं झालं तर कोणतं घ्यावं लागेल, सी नंतर नेहमी काय येत असतं मित्रांनो, ई येत असतं, हे लक्षात ठेवा. हा रूल त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे स्पेलिंग मिस्टेकच्या व्हिडिओमध्ये, तो जाऊन एकदा नक्की बघा. सी नंतर नेहमी काय येत असतं, या दोघांपैकी ई येत असतं, त्यामुळे EI आपल्याला घ्यावं लागेल. जसं की रिसीव्हची स्पेलिंग कशी असते मित्रांनो, RECEIVE. त्यानंतर एक शब्द आहे डिसीव. ओके, DECEIVE.
डिसीव. बघा या ठिकाणी सी नंतर काय आलेलं आहे, ई आलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी पण सी नंतर काय आलेलं आहे, ई आलेला आहे. हा नियम लक्षात ठेवा मित्रांनो, सी नंतर नेहमी काय येतं, ई येतं. यामध्ये पण बघा सी नंतर नेहमी काय आलेलं आहे, ई आलेला आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, हा जर स्पेलिंग मिस्टेकचा व्हिडिओ बघितले नसाल तर एकदा तो जाऊन बघून घ्याल. त्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूटचा क्वेश्चन आलेला आहे. सेंटेन्स जर बघितलं तर तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड कम इमिजिएटली. ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं तर काय होईल, तानियाचा उत्तर आला. ओके, की कोणीतरी काहीतरी म्हटल्यावर तानियाने कम इमिजिएटली म्हटलं. काय म्हटलं म्हणजे तानियाने काय केलं, उत्तर दिले की काय, कम इमिजिएटली, लवकर ये, असं तिने काय केलं, उत्तर दिलं, प्रतिउत्तर दिलं. ओके, तर बघा प्रतिउत्तर देण्यासाठी आपण बोलणे म्हणू शकतो का, प्रश्न विचारणे म्हणू शकतो का, टर्न म्हणू शकतो का, तर नाही. तर काय म्हणू शकतो, रिप्लाय देणे म्हणू शकतो. ओके, रिप्लाय म्हणजेच काय होते, प्रतिउत्तर देणे, उत्तर देणे. ओके, त्यामुळे तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा ब्लँक फिल करायची आहे आणि ही ब्लँक आर्टिकलची ब्लँक आलेली आहे. दे विजिटेड ब्लँक विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. मीनिंग काय होईल, त्यांनी कन्याकुमारीमधील जे विवेकानंद मेमोरियल रॉक आहे त्याला काय केली, विजिट दिली किंवा भेट दिली. तर जे काही विशिष्ट इमारती असतात, ओके, विशिष्ट इमारती, विशिष्ट ठिकाणे, ओके, ठिकाणे किंवा एखादे स्मारक वगैरे, स्मारके यांच्यासाठी आपण का नेहमी काय यूज करत असतो, नेहमी कोणता आर्टिकल यूज करत असतो, द हे आर्टिकल यूज करत असतो. त्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा अँटोनिमा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. शब्द आहे अजार. अजार म्हणजे काय होते, तर अजार म्हणजे स्लाइटली ओपन म्हणू शकतो किंवा किंचित उघडे म्हणू शकतो. ओके, किंचित उघडे. ओके, किंचित उघडे किंवा यालाच किंचित सुरू पण म्हणू शकतो. ओके, तर बघा ऑप्शन बघा, स्मॅश म्हणजे काय होते, तोडणे होते. ओके, तोडलेले म्हणू शकतो याला, स्मॅश म्हणजे तोडलेले. त्यानंतर फिक्स म्हणजे काय होते, ठीक करणे. ओके, एखादी वस्तू फिक्स करणे, ठीक करणे. ओके, ठीक करणे. त्यानंतर फ्री म्हणजे काय होते, पूर्णपणे मुक्त म्हणू शकतो आपण याला. ओके, तर या ठिकाणी अँटोनिम शोधायचा आहे अजारचं. किंचित उघडे च्या विरुद्ध काय होईल, पूर्ण बंद होईल ना, क्लोज्ड होईल ना, त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, पुन्हा या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूटचा क्वेश्चन आलेला आहे. रीना सेड शी लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. या ठिकाणी रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईनचा आपल्याला सबस्टिट्यूट या 4 ऑप्शनपैकी शोधायचा आहे. तर रीना म्हणाली की तिला काय आवडलं, त्या टेबलवर असलेला जो क्लॉथ आहे त्या क्लॉथवरची ते डिझाईन आवडली आणि ते डिझाईन कशी होती, रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन होती. तर कपड्यावरील जे डिझाईन असते तिला आपण शेप म्हणतो का, शेप नाही म्हणत. कॉपी म्हणतो का, कॉपी पण नाही म्हणत. फिगर म्हणतो का, फिगर पण नाही म्हणत. तर काय म्हणतो आपण, पॅटर्न म्हणतो. म्हणजे एखाद्या कपड्यावर किंवा एखाद्या टेबल क्लॉथवर म्हणा जी डिझाईन असते त्या डिझाईनला आपण काय म्हणत असतो, पॅटर्न म्हणत असतो. त्यामुळे या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा पुन्हा स्पेलिंग एररवर क्वेश्चन आलेला आहे. या ठिकाणी फक्त एकच जो वर्ड आहे या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आलेली आहे. आणि आत्ताच आपण थोड्या वेळा आधी बघितलं की सीचा जो रूल आहे, सी नंतर काय येत असतं, ई येत असतं. ओके, सी नंतर ई येत असतं. पण जे बाकी जर लेटर आले, बाकी लेटर जर आले तर त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी होईल आय ई येईल. ओके, फक्त सीच्या केसमध्ये सी नंतर बिलकुल आय येत असतं. त्यामुळे या ठिकाणी सी नंतर ई आय घेत असतो आपण. पण जे बाकी लेटर्स असतात त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, आय घ्यायचं आहे आणि त्यानंतर ई घ्यायचं आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे, अगोदरचा वर्ड या ठिकाणी व्ही आलेला आहे. ओके, तर व्हीच्या नंतर आपण काय घेणार, आय ई घेणार. बघा ही स्पेलिंग कुठं मिळते तुम्हाला, व्ही आय ई या ठिकाणी पण आलेला आहे आणि या ठिकाणी पण आलेला आहे आणि इथं पण आहे. पण मित्रांनो या ठिकाणी एच ए आहे, तर हेवी एसची स्पेलिंग काय येतं, HEAVIEST. लक्षात ठेवा मित्रांनो, HEA. ओके, म्हणून या ठिकाणी दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी सेंटेन्स अरेंजमेंटवर हा क्वेश्चन आलेला आहे आणि या ठिकाणी 4 सेंटेन्स दिलेले आहेत. या 4 सेंटेन्सना आपल्याला प्रॉपर वेमध्ये अरेंज करून एक मिनिंगफुल पॅराग्राफ बनवायचा आहे. तर बघा
सर्वप्रथम तुम्हाला काय बघायचे आहेत, लिंकिंग वर्ड्स बघायचे आहेत. जसे या ठिकाणी दूज आहे, ओके, फॉर एक्झाम्पल आहे, त्यानंतर अनदर एक्झाम्पल आहे आणि त्यानंतर सेव्हरल फॅक्टर पण आहे. ओके, सर्वप्रथम तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सेंटेन्स. तर पहिल्या सेंटेन्समध्ये काय असेल, इंट्रोडक्शन असेल, इंट्रोडक्शन, ओके, आणि शेवटच्या सेंटेन्समध्ये काय असेल, रिझल्ट असेल, रिझल्ट, यालाच काय म्हणतो आपण, निष्कर्ष. ओके, तर पहिले परिच्छेदाची सुरुवात झालेली असेल आणि शेवटी काय असेल, निष्कर्ष असेल, आणि त्यानंतर या इंट्रोडक्शनवर आधारित दुसरा सेंटेन्स आणि तिसरा सेंटेन्स पण असेल. ओके, तर बघा या ठिकाणी जे लिंकिंग वर्ड्स आहेत, लिंकिंग वर्ड्स तुम्हाला आधी बघायचे आहेत. दूज, फॉर एक्झाम्पल, सेव्हरल फॅक्टर आणि अनदर एक्झाम्पल या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा या ठिकाणी दूज आहे, दूज म्हणजे काय होतं, याला आपण म्हणून म्हणू शकतो. ओके, म्हणून किंवा त्यामुळे पण म्हणू शकतो. ओके, त्यामुळे, आणि यालाच अशा प्रकारे पण म्हणू शकतो. ओके, अशा प्रकारे. तर हा जो वर्ड आहे मित्रांनो दूज, तर हा दूज आपल्याला कुठं ठेवायचा आहे, सर्वात शेवटी ठेवायचा. ओके, सर्वात शेवटी म्हणजे या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी बी वाला जो आहे, बी वाला कुठं येईल, चौथ्यामध्ये येईल. ओके, बी वाला चौथ्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी पण आहे सेव्हरल फॅक्टर. ओके, सेव्हरल फॅक्टर म्हणजे काय होतं, विविध घटक होतात किंवा याला म्हणू शकतो आपण अनेक घटक. तर या शब्दाने तुमचं नेहमी काय होईल, इंट्रोडक्शनची सुरुवात होईल. ओके, म्हणजे पॅराग्राफची या ठिकाणी सुरुवात झालेली असेल, म्हणून हा सी जो असेल, सी कुठं येईल, पहिल्या ह्याच्यात येईल. ओके, सी हा पहिल्या ह्याच्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आलेला आहे, लिंकिंग वर्ड. त्यानंतर दुसरा अनदर एक्झाम्पल पण आलेला आहे. तर या दोघांपैकी आपण आधी कोणता घेणार मित्रांनो, तर आधी फॉर एक्झाम्पल घेणार, अनदर एक्झाम्पल म्हणजे दुसरं एक्झाम्पल. ओके, पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एने दर्शवलेलं आहे, तर ए इथं येईल, आणि त्यानंतर डी, डी हा कुठे येईल मित्रांनो, या तिसऱ्यामध्ये येईल. ओके, डी म्हणजे तुमचा जो क्रम कसा बनला आहे, सी ए डी बी. बघा या ठिकाणी सी ए डी बी आहे, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी इडियम आलेली आहे, आणि या इडियमची करेक्ट मिनिंग तुम्हाला चारपैकी शोधायची आहे. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. ओके, फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय होईल, की मासा, मासा पाण्याबाहेर असणे. ओके, पाण्याबाहेर असणे. ओके, आता मासा पाण्याबाहेर असणे हा जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो. ओके, नेहमी लक्षात ठेवा, जर इडियम जर आली तर इडियम ही आपल्याला एखाद्या व्यक्तीला गृहीत धरून, ओके, ती मिनिंग काढायची असते. ओके, तर फिश आउट ऑफ वॉटर, जर माशाला पाण्याबाहेर जर आपण काढलं तर त्याला कसं होईल, अनकम्फर्टेबल फील होईल. तसंच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पण तसंच आहे, जर त्या व्यक्तीला एखाद्या अपरिचित परिस्थितीत जर ठेवलं, अपरिचित ठिकाणी जर ठेवलं, तर त्याला काय होईल मित्रांनो, त्याला त्या ठिकाणी राहावंसं वाटेल का, अजिबात नाही. तर त्याला दुःख होईल. ओके, त्याला ऑकवर्ड फील होईल किंवा तो अनहॅपी असेल. ओके, त्यामुळे या ठिकाणी या फिश आउट ऑफ वॉटरची मिनिंग काय निघेल मित्रांनो, टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, टू बी इन अ सेफ प्लेस, सेफ प्लेसमध्ये असणे होईल का मित्रांनो, येणार नाही. व्हेरी कम्फर्टेबल प्लेस होईल का, नाही. त्यानंतर थर्स्टी अँड ड्राय म्हणजे तहानलेला असेल का, तो नाही. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी सेंटेन्स अरेंजमेंटचा क्वेश्चन आलेला आहे, पण हा क्वेश्चन मित्रांनो चुकलेला आहे. या ठिकाणी याला आपण डिस्कस करणार नाही. का बरं चुकलेला आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी दॅट इज बिकॉज आहे, या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे या सेंटेन्समध्ये. तर हा कारण कशाचं असू शकतं, तर याच्या अगोदर जर आपण पहिला सेंटेन्स जर घेतला, द इंडियन एलिफंट इज कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया, म्हणजे संपूर्ण एशियामध्ये हा जो इंडियन एलिफंट आहे, भारतीय हत्ती आहे, हा एक काय सांस्कृतिक सिम्बॉल आहे. तर दॅट इज बिकॉज टायगर इज कॉल्ड नॅशनल ॲनिमल, याच्यासोबत काही संबंध असतो का मित्रांनो, नाही. त्यानंतर जर या सेंटेन्सच्या अगोदर बीच्या अगोदर जर सी जर घेतला आपण, इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज अ नॅशनल हेरिटेज ॲनिमल, इट हॅज आहे या ठिकाणी, तर इट हा कशासाठी आलेला आहे मित्रांनो, या एलिफंटसाठी आलेला आहे. त्यामुळे या सेंटेन्स नंतर, तिसऱ्या सेंटेन्स नंतर सुद्धा आपण हा कारण मानू शकत नाही की या नॅशनल हेरिटेज म्हणजे हत्तीला नॅशनल हेरिटेज मानल्यामुळे या टायगरला आपण नॅशनल म्हणजे राष्ट्रीय प्राणी मानू का, हा या ठिकाणी पण जुळत नाही मित्रांनो. त्यानंतर देर आर अबाउट 28,000 एलिफंट इन इंडिया, आणि त्यापैकी किती 25% कुठं आहे, कर्नाटकात आहे. तर या कर्नाटकात असल्यामुळे आपण या टायगरला
राष्ट्रीय प्राणी मानू का मित्रांनो? नाही. तर हे असे तिन्ही सेंटेन्स आहेत मित्रांनो की या ठिकाणी याचं हा जो कारण आहे दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड नॅशनल ॲनिमल, याचं उत्तर आपल्याला भेटत नाही. त्यामुळे हा जो पॅराग्राफ आहे मित्रांनो या ठिकाणी हा चुकलेला आहे. ओके, चुकलेला आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी जो दुसरा सेंटेन्स आलेला आहे दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड नॅशनल ॲनिमल. नॅशनल ॲनिमल होण्यामागे जो कारण आहे मित्रांनो तो कारण आपल्याला या तिन्ही सेंटेन्सपैकी एकाही सेंटेन्समध्ये भेटत नाही आहे. ओके, त्यामुळे हा संपूर्ण पॅराग्राफ चुकीचा ठरेल. ओके, त्यानंतर बघा ब्लँक फिल करायचे आहे आणि ब्लँकमध्ये तुम्हाला एक आर्टिकल फिल करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी हॅव यू एव्हर सीन रेनबो, या ठिकाणी काय आलेलं आहे? आर आलेला आहे. आर हा एक काय कन्सोनंट आहे. ओके, म्हणजे व्यंजन आहे. तर व्यंजनाआधी आपण ॲन वापरतो की ए वापरतो मित्रांनो? व्यंजनाआधी आपण ए वापरतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. आणि वोवेल्स असतील तर त्या ठिकाणी काय आला असता? ॲन आला असता. ओके, त्यामुळे चौथा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा या ठिकाणी ब्लँक फिल करायचे आहे आणि ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी कंजक्शन्स दिसत आहेत. ओके, तर बघा नवीन इज इन माय क्लास, म्हणजे नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे इन डिफरंट सेक्शन, पण तो कसा आहे? त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे. ओके, नवीन माझ्या क्लासमध्ये आहे पण तो दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला एक कंजक्शन जोडायचा आहे. ओके, क्लासमध्ये तर आहेच मित्रांनो, क्लासमध्ये तर आहेच माझ्या. ओके, माझ्या क्लासमध्ये असूनसुद्धा तो दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी काय दिसतं मित्रांनो? एक विरोधाभास दिसत आहे ना, विरोधाभास. ओके, विरोधाभास या ठिकाणी दिसत आहे आणि विरोधाभासचा कंजक्शन कोणता असतो मित्रांनो? तर तो असतो बट. ओके, बटने काय दाखवला जातो? विरोधाभास दाखवला जातो. त्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा पुन्हा जर बघितलं अँडने आपण जोडण्याचं काम करत असतो. ओके, अँडने कशाचं काम करतो? जोडण्याचे. आणि सोने आपण एक रिझल्ट दाखवत असतो. ओके, रिझल्ट दाखवत असतो सोने. इफने आपण काय दाखवत असतो? कंडिशन. इफने आपण कंडिशन दाखवत असतो. बटने आपण कॉन्ट्रास्ट दाखवत होतो. विरोधाभास किंवा कॉन्ट्रास्ट आपण दाखवत असतो. ओके, आणि अँड कशासाठी असते? जोडण्यासाठी. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा सिनोनिम समानार्थी अर्थ तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे ट्रँक्वाईलचा. ओके, ट्रँक्वाईल म्हणजे काय होतं? शांत होतं. ओके, शांत. तर शांत कुठं? सॉफ्ट म्हणजे शांत होईल का मित्रांनो? सॉफ्ट म्हणजे मऊ होतं. ओके, सॉफ्ट म्हणजे काय होतं? मऊ. त्यानंतर डिफिकल्ट म्हणजे कठीण होतं. ओके, कठीण. त्यानंतर हार्ड म्हणजे काय होईल? कडक होईल किंवा यालाच आपण कठीण पण म्हणू शकतो. त्यानंतर काम म्हणजे काय होते मित्रांनो? काम म्हणजे शांत होतं. ओके, हा ट्रँक्वाईलचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण 14 क्वेश्चन एक्सप्लेन केले आहेत. जर व्हिडिओ एक्सप्लेनेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.